thehindunews.online बातमीदारीचा नवा चेहरा, निडर, निपक्ष आणि जनसार्थ। पहिला घोटाळा 900 कोटीचा उद्धव ठाकरे यांनी केला आणि तो घोटाळा मी डिसेंबर मध्ये उघडकीस आणला। म्हणजे मुख्यमंत्री झाल्याच्या 24 तासात त्यांनी दहिसर येथील अल्पेश अजमेरांनी ज्या 2.5 कोटी जमीन घेतली होती तो तुकडा जो महापालिका कमिशनरने नाही घ्यायचा ठरवलं होतं, मुख्यमंत्रीची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी 900 कोटीत विकत घेतला। डिसेंबर 2019चा पहिला घोटाळा मी काढला हा म्हणतोय आणि बरोबर खोटी कारवाई होते आणि तुम्ही म्हणताल आणि परतला एकदम केलं जात। सगळ्यांचा हितो होणार, सगळ्यांचा 11 आता 11 म्हणजे 12वा पण येऊ शकतो, पण आतापर्यंत 11चे पुरावे सह घोटाळे दिलेले। आणि मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो, तर बीजेपी किंवा किरीट किंवा एवढं चुकलं तर नाही, एवढं त्यांनी मला अंदामानला पाठवलं, तो खुल्याम देतो ना, पुरावे सह बोलतो ना। मुख्यमंत्री नरेंद्र उद्धव ठाकरेचे 19 बंगले उद्धव ठाकरे साहेब एवढं जोरात प्रताप सरनाईक, संजय राऊत आला ओरड करत होते, अर्णब गोस्वामींनी तू केली तर जे करायचं ते करा, पण अन्वय नाईक करून जमीन तर तुम्ही घेतल्या होत्या ना। 19 बंगलं घेतलं होतं, आज 10 वर्ष अन्वय नाईकचा नावाने बेनामी का ठेवल्या? अन्वय नाईकांचा नावाने मेल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर टॅक्स रस्ते उद्धव ठाकरेंनी भरला। आता मी खोटं बोलत असतो, काही छोटीशी चूक असते तर 2-4 जन्मठेपची सजा दिली असते। आणि उद्धव ठाकरेंवर सगळ्यात मोठा आरोप मी अजून परत करतोय ना, की त्यांनी अलिबाग कोर्लईला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे 19 बंगल्या अन्वय नाईक आणि त्यांनी मिळून तो 19 बंगलोचा घोटाळा केला, त्याचे तर मी पुरावे सह पेश केले आहेत। का ठाकरे साहेब बोलत नाही त्याच्यावर? ठाकरे सरकारचे मंत्री छगनराव भुजबळ यांची बेनामी संपत्ती 120 कोटीची जप्त करण्यात आली आहे। त्यातला मजेदार किस्सा असा आहे की ते ज्या बिल्डिंग मध्ये राहतात ला पेटीत सांताक्रूझ मुंबई, ती पण बेनामी संपत्ती घोषित झाली आहे। कागदावर त्या बिल्डिंगचे मालिक परवेज कन्स्ट्रक्शन याचे जे कंपनी मंत्रालय प्रमाणे ओनरची यादी आहे, त्यातला 99.99% शेअर ते कलकत्ताच्या शेल कंपन्यांचे आहे। असे मंत्री ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही। भुजबळांनी स्पष्टता करावी, लपेटीत मध्ये ते राहतात त्याचे मालक कोण, आणि म्हणून ताबडतोब भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला। त्या मालकाचा संबंध आहे की नाही त्या दोघांनाच विचारावं लागणार आहे, त्या दोघांनाच विचारावं लागणार आहे। कारण की त्या इमारतीचा कुठे काही प्रश्न आलेला मला दिसत नाही। हे जे मी तुम्हाला जे इन्कम टॅक्सची बेनामी संपत्ती जप्त केली त्याच्या संबंधित मी किंवा इन्कम टॅक्स स्पष्टता करू शकता, बरोबर आहे? आता कुठली तरी संपत्ती त्यात तो म्हणतो मी मालक आहे, भुजबळ म्हणतात तो मालक आहे, म्हणजे त्यात मी कुछ काढा आणि त्याचा तो प्रश्नच नाही आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये। म्हणजे तर मी म्हणून तर विचारलं भुजबळ साहेबांना की तुमच्या बेनामी संपत्ती कुठे कुठे आणि किती आहे? हे तर फक्त बाहेर आलेली बेनामी संपत्ती आहे। मुद्दा लक्षात आला ना? विचार करा, 10 वर्ष भुजबळ साहेब 9 मध्ये 9चे 9 त्यांचा परिवार वापरतात, ती संपत्ती कुणाची? बेनामी। परवेज कंपनीचे मालक मी तुम्हाला दिले। उद्धव ठाकरेंकडे कुठला उत्तर देता येत नाही, म्हणून उद्धव ठाकरे साहेब संजय राऊतचा द्वारा अशा प्रकारचे स्टंटबाजी करण्यात स्टंटमॅन सीएम
पण थोडी तो कॉमन सेन्स असली पाहिजे. तर संजय राऊतला बघा, संजय राऊत बद्दल माझं काय म्हणणं नाही, इथं पॉक्स पडणार. तर जे अध्यक्ष सांगणार ते बोलणार. म्हणून माझं संजय राऊतनी 55 लाख आधी चोरी केली होती ती परत दिली ना त्यांनी. उद्धव ठाकरे साहेबांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी इन्कार करावा. दिले ना 55 लाख परत. तर तुमच्या प्रामाणिकताचे पैसे होते तर मग का कोर्टात गेला नाही? उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचे सेक्रेटरी CR-Z मध्ये खुल्लेआम मुख्यमंत्री झाल्यानंतर बंगलो बांधतात. का तोडला बंगलो? कारण की उद्धव ठाकरेंना त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागला असता. उद्धव ठाकरे साहेबांनी 19 बंगले रश्मी उद्धव ठाकरेंनी बेनामी बांधले ना. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचा 8 वर्षाचा टॅक्स भरला, प्रॉपर्टी टॅक्स. म्हणून हे काय नारायण राणेचा अटक झाल्यानंतरच्या घटना आहेत. काहीतरी तर डोकं चालवायचं. 5 दिवसापूर्वी तुमचा सेक्रेटरी बंगलो तोडला. 2 महिन्यापूर्वी तुमचा प्रवक्त्यांनी 55 लाख परत केले. 4 महिन्यापूर्वी सचिन वाझे 100 कोटीचं प्रकरण बाहेर आलं. म्हणून कुछ भी बोलणं सांगताय. लक्षात आलं ना, ते स्टेटमेंट तुम्ही काढून वाचून आता पण तुमचा मोबाईलवर मिळेल. ती बिल्डिंग याच्यात नाही जाईल. आता तीही बेनामी असेल तर ते इन्कम टॅक्सवाले पाहणार. या 4 मध्ये तर त्यांनी नाकारलं म्हणूनच मी इथे आलो ना. म्हणून फॅक्टरीची व्हिजिट केली आणि सांगितलं त्या बिल्डिंग मध्ये ते राहत आहेत 10 वर्ष. तुम्हाला आणखीन एक पुरावा देतो. माझ्याकडे आहे स्टेटमेंट. होतं मी तुम्हाला की ज्यावेळी ईडी मधून त्यांना जामीन मिळाला होता तर त्याचा नंतर त्याने ते डायरेक्ट त्याला पेटीट मध्ये गेले होते आणि तिथे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. 35 कोटीची संपत्ती अटॅच झाली. यात गती यावी अशी माझी पण इच्छा आहे. त्यांनी सांगितलं भुजबळांनी रोख दिले. भुजबळ सांगतात माझा काही संबंध नाही. मग 9 मधली इमारत तुम्हाला मला कोणी 9 खोल्यांची इमारत देत नाही राहिला. मनी लॉन्ड्रिंग झालं होतं. त्यावेळी मिळकतीची पाहणी नव्हती केली. ते मनी लॉन्ड्रिंग त्या आर्मस्ट्रॉंग एनर्जी आपण नाशिक सध्या जिथे गेलो होतो ती कंपनी कधी चालूच नाही झाली. ग्रीन एनर्जी बघा तिथे आपण गेलो मी मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवलं ते बोर्ड. तर तिथे ग्रीन एनर्जी एक युनिट पण पैदा नाही झाली. आणि त्या कंपनीचा 100 रुपयाचा शेअर 10,000च्या भावाने दराने 50 कोटी रुपयाचे शेअर कोणीतरी विकत घेते. ते मी कंप्लेंट केली आणि ते सिद्ध झालं की ते जे विकत घेणारे हे कलकत्ताच्या शेल कंपनीवाले होते आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि म्हणून ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने पण तो इनोव्हे अपहेल्ड केला, त्याला जामीन नाही दिली. तर दॅट पार्ट ईडी काय करते, भ्रष्टाचाराचा पैसा आणि तो मनी लॉन्ड्रिंग करून वाईट करण्याचा प्रयत्न. आता त्या पैशाची बेनामी संपत्ती म्हणजे परवेजचं उदाहरण दिलं की त्याचा मालक कोण, आधी कोण मालक होतो ते मी भानगडीत जात नाही. आता मालक हे गेले अनेक वर्ष. त्याचं पूर्ण इथोबा 2009 पासून याच कंपन्या मालक आहेत. फक्त बोगस कंपन्या वाढत गेल्या. कारण की आणखीन विरोधात मी पहिली तक्रार केली होती की त्यांनी म्हाडाची जागा ढापली. त्याची लोकायुक्तमध्ये सुनावणी सुरू आहे, चालू आहे. आणि पहिल्या सुनावणी ते सिद्ध झालं की हो ती जागा म्हाडाची होती, अनधिकृत बांधकाम झालं, त्याचा वापर होत आहे. तर पुढची सुनावणी उद्या आहे. अनिल परब त्यांचे सचिन वाझे म्हणजे बजरंग खरमाटे त्यांचा जो आरटीओ होता 250 कोटीचा घोटाळा, ट्रान्सफर बदल्या घोटाळा, त्याच्यावर राज्यपालांकडे तक्रार केली. राज्यपालांनी लोकायुक्तला आदेश दिला आणि त्याची उद्या सुनावणी आहे. तर अशा पद्धतीने इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आता काय अडचणी येतात. उद्धव ठाकरे आणि शरद पवारची स्ट्रॅटेजी आहे. जो गुन्हेगार आहेत अनिल देशमुख, सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने 1 डझन वेळा त्यांच्या याचिका रद्द केल्या. आता ठाकरेंनी त्यांना लपून ठेवलं. मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी
तर तिथे आम्ही लाचार आहोत. त्या जमिनी घेतल्या आहेत त्याचे मी सर्वे नंबर दिलेले आहेत. ते 64 कोटी रुपये देवीचा इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा पनवेल येथे 64 कोटीची जमीन घेतल्या. आमट्रम इन्फ्रास्ट्रक्चर 17 कोटी 82 लाखाची गिरणा सुगर मिल. परवेज कन्स्ट्रक्शन 17 कोटी 24 लाख हे अंधेरी येथे जागा आणि बिल्डिंग. आणि परवेज कन्स्ट्रक्शन सांताक्रूज ल पेटिट बिल्डिंग 7.72 करोड. जे छगन भुजबळ साहेबांचा संबंधात जे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर कारवाई होत आहे. झाली 2 वर्ष जेलमध्ये होते, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आता ती जी केस आहे ईडीची मनी लॉन्ड्रिंगची ती बोर्डावर. आता पुढची प्रक्रिया ज्युडिशियरी आहे. ज्युडिशियरी बॅकलॉगमुळे ओव्हर काय त्यांचा नंबर लागणार त्यावेळी सुनावणी होऊन फायनल निकाल येईल. राहिलं ठाकरे सरकारची डर्टी 11. तर ठाकरे सरकारच्या डर्टी 11चा संबंधात ऑक्टोबर 2020 पासून कारवाई सुरू केली. म्हणजे मी एक घोटाळे बाहेर काढणार. आता ही जी डर्टी 11 आहे त्या 11च्या 11 घोटाळ्यांचे कुठे ना कुठे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी अथवा ज्युडिशियरी सिस्टम मध्ये कारवाई सुरू झालेली आहे. एवढ्या कमी 10 महिन्यात याची चौकशी सदा त्याचा डिपेंड अपॉन ज्युडिशियरी सिस्टम. पुरावे देणं, सिस्टमचा पुढे नेणं आणि ज्युडिशियरी सिस्टममध्ये कुठे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असेल, कुठे लोकायुक्त असेल, कुठे मॅजिस्ट्रेट कोर्ट असेल, कुठे उच्च न्यायालय असेल, कुठे सुप्रीम कोर्ट असेल. मी आपल्याला उदाहरणासाठी सांगतो. बंधकार या परवेज कन्स्ट्रक्शनला तुम्ही काय भाडं देतात, त्यांच्याकडून विकत घेतलं आहे. परवेज कन्स्ट्रक्शनचे मालिक जे भारत सरकारचे कंपनी मंत्रालयाचं त्यांनी जे मालक दाखवले आहेत. मी आपल्याला एक कागद दिलेला आहे. परवेज कन्स्ट्रक्शनचे मालक कोण आहे? या ज्या कंपन्या आहेत अशोक इन्व्हेस्टर ट्रस्ट लिमिटेड, डिस्कवरी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, गंगा बिल्डर्स लिमिटेड, ज्ञानेश्वर ट्रेडिंग फायनान्स कंपनी, हिंगोरा फिनवेस्ट लिमिटेड, या सगळ्या शेल कंपन्या आहेत. या सगळ्या बोगस कंपन्या आहेत. या कंपन्यांचा पत्ता नाही. या कंपन्या मध्ये जे चालवणारे लोक आहेत त्यांची ईडीने अटक केली होती. इन्कम टॅक्स विभागाने त्यांचं स्टेटमेंट घेतलं. तर या कंपन्यांचा 4 लोकांनी सांगितलं भुजबळ साहेबांनी आम्हाला रोकडे पैसे दिले, ते आम्ही या बोगस कंपन्यांमध्ये टाकले आणि त्यातला चेक परवेज कन्स्ट्रक्शनला दिला. ते डायरेक्टर आहे. ते नाव जिवंत आहे, परिचित आहे. त्यांचा म्हणजे रिलेटिव्ह नाही पण काम करणारा पैकी. पण 99.99% शेअर होल्डिंग या कलकत्ताचा बोगस कंपन्यांचा. हे केसरकर त्यांच्याकडे काम करणार आहे कोणतरी. हा 9 मध्ये जो महल आहे तिथे छगन भुजबळ आणि परिवार राहतात. समीर भुजबळ असो, पंकज भुजबळ असो, छगन भुजबळ साहेब असो, पूर्ण परिवार तिथे राहते. याला गेल्या आठवड्यात इन्कम टॅक्सने बेनामी संपत्ती घोषित केली. भुजबळ साहेब या कंपनीचे कागदावर मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड दाखवण्यात आले आहे.
तुम्ही या 9 मजली बिल्डिंग मध्ये राहणारा जी प्रॉपर्टी विकत घेण्यात आली ती कुठून आली, ती प्रॉपर्टी कुणाची? मी आज पत्रकार परिषदेच्या द्वारा घोषित करतोय, आज मी भुजबळांची आर्मस्ट्रॉंग एनर्जी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चरची विजिट केली. या कंपनीद्वारा भुजबळांनी भ्रष्टाचारांचा पैसा वाईट केला होता आणि या वाईट केलेल्या कंपन्यांनी जे भुजबळांनी स्वतःच महाल मुंबईत बांधला आहे, ला पेटिट फ्लेअर मुंबईत सांताक्रूज येथे 9 मजली भुजबळ महल जे भुजबळांनी बांधला आहे त्याची शनिवारी मी पाहणी करायला जाणार आहे. याच्या संबंधी भुजबळांनी स्पष्टता करावी की या बंगल्यात तुम्ही राहतात, तुमचा परिवार राहतो, या प्रॉपर्टी या बंगलोची तुमचा परिवाराचा तुमचा संबंध काय? इतके वर्ष 10 वर्ष पासून करोडो रुपयाचा बंगला तुम्ही बांधला, बिल्डिंग आहे, मोठं महल. हा पैसा कुठून आला? हा पैसा कोणी दिला? कागदावर या 9 मजली भव्य महालाचा मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे. मुंबई इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली. अजूनपर्यंत भुजबळ साहेबांचा अधिकृत या संबंधीचा उत्तर जबाब आलेला नाही. 2013 मध्ये पण मी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर आर्मस्ट्रॉंग एनर्जी ची विजिट घ्यायला गेलो होतो. लक्ष्मण सावरी माझा सोबत होते. त्यावेळी भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं होतं. आज परत आम्ही जाऊन पाहणी केली. आमचे अध्यक्ष गिरीश आणि बाकी अन्य पदाधिकारी होते सोबत. मला छगन भुजबळ साहेबांना प्रश्न आहे, त्या आर्मस्ट्रॉंग एनर्जी आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर परवेज कंस्ट्रक्शन कंपनी प्राइवेट लिमिटेड, देवीशा कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला? स्पेसिफिक छगन भुजबळ त्या बंगल्यात अनेक वर्ष राहतात, तो बंगलो कुणाचा? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जबाबदारी आहे. त्यांनी विचारायला पाहिजे की हा बंगलो कुणाचा? कारण की ईडीच्या अंतर्गत कारवाई झाली होती, त्यावेळी भाजप शिवसेनेचं सरकार होतं ना, उद्धव ठाकरेजींनी त्याचं कौतुक केलं होतं, प्रशंसा केली होती. मग मुख्यमंत्री झाला, त्याचा बेनामी संपत्ती हेठळ खाली ते बिल्डिंग अटॅच झालेल्या आहेत, तर अशा मंत्र्यांना तुम्ही मंत्रिमंडळात कसे ठेवू शकतात? केसरकर, सत्यवान केसरकर म्हणजे छगन भुजबळ साहेबांचे बेनामी. त्यांचे जे सहकारी आहेत त्यापैकी, आणि तो साधा माणूस आहे, त्यांच्याकडे दमडी नाही. मग भुजबळ साहेब त्या बंगल्यात राहतात, 9 मजली बिल्डिंग, ही बेनामी बिल्डिंग, त्यांची ओनरशिप टोटल बेनामी. मग भुजबळ साहेबांनी याची स्पष्टता करावी अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या पण जे बेनामी प्रॉपर्टी आहेत त्याचे पण मी आपल्याला माहिती दिलेली आहे. आर्मस्ट्रॉंग जो आम्ही पाहिलं, आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर आर्मस्ट्रॉंग एनर्जी, त्यांनी नाशिक जिल्ह्यातली मालेगाव येथला गिरणा शुगर मिल ह्या आर्मस्ट्रॉंगने विकत घेतलं. म्हणजे भुजबळांची दुसरी बेनामी प्रॉपर्टी म्हणजे गिरणा शुगर मिल. आणखी त्याचे खारदांडाला जागा आहेत,
पनवेलला 120 कोटी रुपये ती बेनामी संपत्ती इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली. मुंबईतल्या सेशन कोर्टमध्ये केस दाखल केला. या कायद्याअंतर्गत 7 वर्षापर्यंत सजा होऊ शकते. मी शेवटी परत एकदा सांगतो, आज मी त्या बोगस ज्या अनेक कंपन्या त्यापैकी एक आर्मस्ट्रॉंग एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरची व्हिजिट केली. यातना जे संपत्ती त्यांनी उभी केली आहे त्यापैकी एक ला पेटेड बंगलो जो सांताक्रूजला आहे, तिथे छगन भुजबळ परिवार राहते. 9 मजली इमारत, त्याची शनिवारी मी भेट घेणार आहे. माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना चॅलेंज आहे, ला पेटेडचा मालक कोण हे त्यांनी शोधून आम्हाला सांगावं. धन्यवाद. thehindunews.online या चॅनलला यूट्यूबवर, फेसबुकवर, ट्विटर आणि इंस्टाग्रामला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे आमची प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचेल.